चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पीआय सुरेश कुमार घुसर व त्यांच्या पथकाने अवघ्या 6 तासात दरोडा आणि चोरी अशा 2 गुन्ह्यांची उकल केली। आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। विजय हाऊसिंग सोसायटी, नरेंद्र चौक, चाळीसगाव रोड, धुळे येथे राहणाऱ्या नेहा भटू कदम वय 27 ही तरुणी दिनांक 19 एप्रिल रोजी रात्री 11:15 वाजता घरी येत असताना शुभम मोटरजवळ लीला किराणा दुकानासमोरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिला धक्का देऊन बळजबरीने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून नेला। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 1 मे रोजी हरिओमनगर मोराणे येथे राहणारे संजय गजानन देवरे वय 49 या मजुराने सकाळी 12:30 वाजता अग्रवाल नगरात संजय अग्रवाल यांच्या घरासमोर त्यांची MH19 BH 4599 क्रमांकाची दुचाकी उभी करून ते घरात काम करण्यासाठी गेले असता त्यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पीआय घुसर यांनी शोध पथकाला तात्काळ गुन्हे उघडकीस करण्याचे आदेश दिले। त्यानुसार शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रेहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय 19 राहणार अंबिकानगर पत्रेवाली मस्जिद धुळे याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीची चोरीची दुचाकी, 1100 रुपयांची रोकड आणि 42,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, DYSP राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सुरेश कुमार घुसर, PSI हरिचंद्र पाटील, हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ, सुनील पाथरवट, शोएब बेग, अतिक शेख, विनोद पाठक, सचिन पाटील, सिराज खाटीक, मनोज भामरे, संदीप वाघ आदींनी ही कारवाई केली।